जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पेटवून घेतलं आणि पेटवलं, त्यामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे, शेक लागलेला आहे। या शेकीतून अनेक प्रकारे कसं बाहेर निघायचं याचा प्रकल्प आता राबविला जातो आहे। या प्रकल्पासाठी आता एक नवीन शेंबडीबाई मैदानात आली, अश्विनी महांगडे। या अश्विनी महांगडेनं अभिनेत्री आहे म्हणे तिने एक वक्तव्य केले की शिवाजी महाराज जर नसते तर तुमचे आडनाव खान मुल्ला असते। या शेंबडी अश्विनीला हे माहिती नाही की वर्तमानामध्ये शाहरुख, शाहनवाज हे जावई आहेत। आणि ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला आता हिंदू मुस्लिम असं काही कलाटणी देता येतं का? म्हणजे नवा वाद उभा करता येतो का की मराठा आरक्षणाचं हे आंदोलन थंड पडलं पाहिजे? नियोजित प्रकल्पातील एक म्होरकी म्हणजे ही शेंबडी अश्विनी महांगडे काय म्हणते, ही शिवाजी महाराज नसते तर तुमचे नाव मुल्ला आणि खान असते। या शेंबड्याबाईला हे माहिती नाही की जेव्हा छत्रपती शिवरायांनी आपले आध्यात्मिक गुरु कोण हे जाहीर केले तेव्हा दोनच गुरु मानले, एक विद्रोही संत आमचे जगद्गुरू तुकाराम आणि दुसरे कोडसीचे सुफी संत बाबा याकूत। कोण्याही ब्राह्मणाला आपला गुरु मानलेला नाही। आणि छत्रपती शिवरायांनी ज्या वेळेस आपलं लष्कर उभं केलं, स्वराज्य उभं केलं, तेव्हा त्या स्वराज्याचा पहिला विदेश सचिव, खाजगी सचिव मौलाना हैदर यांना बनवलं। या शेंबडीला हेही माहिती नाही की त्या काळी युद्धाचा कणा म्हणजे तोपखाना होता। ज्याचा तोपखाना मजबूत तो युद्ध हमखास जिंकेल। शिवरायांनी स्वतःचा तोपखाना बनवला तेव्हा पहिला तोपखान्याचा प्रमुख मुसलमानाला बनवलं। या शेंबड्याबाईला हेही माहिती नाही की समुद्रगमन करण्याची बंदी 8व्या शतकापासून खंडखडाव ग्रंथ लिहून ब्राह्मण पंडितांनी करून टाकली होती। मग शिवाजी महाराजांसमोर सर्वात मोठा प्रश्न होता की समुद्रगमनाचं बंदीच आहे तर मला खलाशी कसे मिळतील, समुद्राचे आरमार मी कसं उभं करेन? त्यावेळेस मुस्लिमांना धरूनच छत्रपती शिवरायांच्या पहिल्या स्वराज्याचं आरमार उभं झालं आणि या आरमाराचा प्रमुख माझ्या छत्रपती शिवरायांनी मुस्लिमांना बनवलं। मुस्लिम हा समुद्री आरमाराचा पहिला प्रमुख होता, दर्या सारंग। या शेंबड्याबाईला हेही माहिती नाही की छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजी भोसले हे सुफी संतांचे अनन्य भक्त होते। शरीफजी शहाजी हे त्यांचे कुलदैवत। आणि एक आख्यायिका अशी येते की शरीफजी शहाजीच्या दर्ग्याला जाऊन मालोजी भोसले लेकरू होत नाही, लेकरू द्या म्हणून मिन्नत मागायचे आणि ती आनंदाची गोड बातमी आली तेव्हा ती आख्यायिका असं सांगते की 2 मुलं झाली। ही त्या मुस्लिम सुफी पीराच्या कृपेनं झाली म्हणून मालोजी भोसलेंनी आपल्या दोन्ही पोरांचे नावं हे मुस्लिम सुफी पीराच्या नावावर ठेवलं। एकाचं नाव शरीफजी आणि दुसऱ्याचं नाव शहाजी। शहाजीचं मूल म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज। या अश्विनी शेंबडेला हे माहिती नाही। महांगडे नावाला किती चिल्लर विचारसरणी आहे हे दिसून येतं। एवढंच नव्हे तर या शरीफजी शहाजीचा अत्यंत सुंदर देखणा असा दर्गा मालोजी भोसलेने बांधलं। म्हणून या महाराष्ट्रामध्ये असल्या शेंबड्या लोकांच्या चिथावणीखोर चुकीच्या इतिहासाला मराठा असो, कुणबीमाडी तेली असो, मुसलमान असो यांनी बळी पडू नये। आमच्या मध्ययुगातला इतिहास हा समन्वयाचा आहे आणि छत्रपती शिवरायांना पहिल्यांदा आमचे क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांनी 18 पगड जातीचे म्हणजे मुस्लिम, महार, तेली, तांबोडी, शेतकरी, कारागीर यांचे राजे म्हणून उभे केले आणि तो बहुजनांचा राजा होता। म्हणूनच छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला या अश्विनी भिडेच्या कुपुत्रांनी विरोध केलेला होता पूर्वजांनी। कुणी विरोध केला स्वराज्याला? शूद्र आहे म्हणून स्वराज्यास पात्र नाही, राजा म्हणण्यास पात्र नाही, ही आरोडी कुणी ठोकली? अरे छत्रपती शिवरायांची भंग झालेली समाधी महात्मा ज्योतिबा फुल्यांना शोधायला 3 दिवस लागले आणि 3 दिवसानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली। तिला धुतलं, स्वच्छ केलं, पाण्यानं स्वच्छ केलं आणि फुलं वाहिली।
त्याच वेळेस पायथ्यातून ग्रामजोशी आला. हा ग्रामजोशी कोण? या अश्विनी महांगडेचा कोणीतरी पूर्वज असेल. तो येऊन महात्मा ज्योतिबा फुल्यांना म्हणाला, काय रे, एका कुणबट्यास देव केलं होस आणि मला दक्षिणा न देता याची पूजा केलीस. म्हणून छत्रपती शिवरायांच्या समाधीवर टाकलेली फुलं पायानं उधळली. हा जिवंत इतिहास महात्मा ज्योतिबा फुल्यांनी लिहून ठेवले. आणि ही काल परवाची शेमडी अश्विनी महांगडाले म्हणते, तुम्ही नसते म्हणजे छत्रपती शिवराय तुम्ही नसते तर नाव खान आणि मुल्ला झाले असते. अरे खान आणि मुल्ला नसते तर तुम्ही छत्रपती शिवरायांना राज्याभिषेकालाच नकार दिला होता. म्हणून शिवरायांच्या पायथ्याशी त्या स्वराज्याच्या मुळाशी मुस्लिमांची खांदे आहेत, महारांची खांदे आहेत, 18 पगड जातींची खांदे आहेत, कुणबी माली तेलींची खांदे आहेत. म्हणून स्वराज्य हे 18 पगड जातींचं आहे. यांच्या भूलतापेला पडू नका. मराठा आंदोलनाला वेगळी दिशा देण्यासाठी हे असल्याची चिथावणीखोर नवी मांडणीसाठी पुढे येत आहेत. अभिनेत्री सोंगाट्याचं सोंग घेऊन आली. आम्ही या बाईच्या या वक्तव्याचा निषेध करतो. आम्ही प्राध्यापक जावेद पाशा, अध्यक्ष भारतीय मुस्लिम परिषद.